परमपूज्य एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर यांच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांची 105वी जयंती 3 एप्रिल 2026 रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्ताने आयोजित जयंती सप्ताह उत्सवाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। या उत्सवांतर्गत भंडारा येथे विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले। भगवान बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी व मातोश्री वाराणसी यांच्या जयघोषात सेवकांनी भव्य रॅली काढली। सनाया नगर केसलवाडा येथे रॅलीची सांगता झाली। रॅलीनंतर दीपप्रज्वलन करून पूजनीय प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले। बाबांनी दिलेल्या तत्व, शब्द व नियमांचे पालन केल्यास मानवी जीवन सुखी व समाधानकारक होते। तसेच मानव धर्मामुळे समाज निर्व्यसनी व अंधश्रद्धा मुक्त होत असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीपतजी भुरे होते, तर उद्घाटन राजूजी वंजारी यांच्या हस्ते झाले। प्रमुख अतिथी म्हणून माननीय सुरेश कळंबे उपस्थित होते। याशिवाय प्रभाकर वैरागडे, सुधाकर नंदनकर, शंकर बेलखोडे, जयदेवजी धांडे, इंदुताई वैरागडे, मुक्ताताई रोकडे, शकुंतला कारेमोरे, परसराम बारई, मुकुंदा पाचे, ताराचंद देशमुख, सचिन घनमारे, इंदुताई भुरे, सरुताई वंजारी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली। प्रास्ताविक मुरलीधर रोकडे यांनी केले। विनोद गराडे व दामू वंजारी यांनी सूत्रसंचालन केले, तर सायंकाळची प्रार्थना सौरभ देशमुख यांनी सादर केली। कार्यक्रमाचा समारोप दामू वंजारी यांनी आभार प्रदर्शनाने केला। माझा प्रभाकर शंकरराव वैरागडे, मी 43 वर्ष झाले आहेत परमात्मा या मार्गाशी जोडलेलो आणि मी मार्गदर्शकही आहे आणि मी मंडळाचा उपाध्यक्षसुद्धा राहिलेला आहो। आमच्या भावांनी पूर्ण आयुष्य निष्काम कार्य करण्यात घालवलं। मरेपर्यंत त्यांनी कधी 5 पैसे गुरुदक्षिणासुद्धा घेतली नाही। असा हा मार्ग आहे, निष्काम सेवा करण्याचा मार्ग आहे। आज लाखो नाही तर करोडोच्या संख्येनं परमात्मा एक या मार्गात जोडत आहेत, सेवक बनत आहेत आणि निष्काम कार्य करत आहेत। आणि या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे दारूबंदी आहे, व्यसनापासून तो मुक्त होतो, आपण मुक्त होतो। जेव्हा तो मार्गात येतो सगळे धागे दोरे लिंबू फेकून मार्गात येतो। आजचा कार्यक्रम म्हणजे बाबांच्या जयंती निमित्तानं बाबांची 105वी जयंती हे 3 एप्रिलला नागपूरला खूप धूमधडाक्यात करण्यात आलं। पण आम्ही सुद्धा गाव पातळीवर आज 105वी जयंती बाबांच्या जयंती निमित्तानं साजरी करत आहोत। इथे हजारोच्या संख्येनं सेवक, सेविका, बालगोपाल एकत्र जमलेले आहेत आणि या कार्यक्रमाचा लाभ घेत आहेत आणि सर्व एकजुटीने इथे हा या जातीचा, या धर्माचा, या पंथाचा असं नाही, सगळे जातीचे इथे बसलेले आहेत, सगळ्या धर्माचे इथे बसलेले आहेत। इथे असा भेदभाव नाही, फक्त हा मानव धर्म म्हणून आहे।